झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। गुलमोहर प्रकरणी न्यायालयाची पोलिसांना चपराक, दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे दिले आदेश। शिवसैनिकांचा फटाके फोडून जल्लोष। धुळ्यातील गुलमोहर विश्रामगृहात करोडोंचे घबाड सापडूनही पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता। हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने पोलीस प्रशासनाला चांगलीच चपराक दिली असून अखेर दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। याविषयी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली, तर शिवसैनिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष केला। विधानमंडळाची अंदाज समिती धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेली असताना धुळ्यातील शासकीय गुलमोहर विश्रामगृहात तब्बल 1,84,84,00,000 रुपयांची रोकड सापडली होती। या प्रकरणी धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाकडून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस प्रशासनाने दाखल केलेल्या या गुन्ह्याविरोधात माजी आमदार अनिल गोटे यांनी धुळे न्यायालयात धाव घेत अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याप्रकरणी तक्रार केली होती। या प्रकरणी धुळे जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश चौगुले यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर या प्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली। न्यायालयाने निकाल दिला आहे, कलम 175 खाली ताबडतोब दखलपात्र गुन्हा दाखल करून आमच्या न्यायालयामध्ये FIR दाखल करा आणि न्यायालयाने हे प्रकरण अदखलपात्र कसं होऊ शकतं असा प्रत्यक्ष प्रश्न तपासी अधिकाऱ्यांना विचारला होता आणि न्यायालयाने सांगितलं हे जे मला अधिकार दिलेले आहेत कलम 173, कलम 175 आणि कलम 210, कलम 210 मध्ये अमर्याद अधिकार आहेत, अमर्याद उच्च न्यायालयापेक्षा सुद्धा जास्त आहे। त्यामुळे आता यातून कोणाची सुटका होईल आम्हाला कोणाला वाटत नाही। पुढील 15 दिवसात दखलपात्र गुन्हा दाखल न झाल्यास या प्रकरणी पोलीस अधीक्षकांना आरोपी करून आम्ही उच्च न्यायालयात तक्रार दाखल करू अशी माहिती देखील त्यांनी दिली। धुळे न्यायालयाने दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।